दरम्यान काश्मीरच्या उरीमध्ये शहीद झालेल्या जवानांची संख्या 20 वर पोहोचली असून यातील महाराष्ट्रातल्या 3 जवानांना वीरमरण आलेलं आहे। आज पहाटे उपचारादरम्यान आणखी 3 जवान शहीद झालेले आहेत। यामध्ये नाशिकच्या खंडागळी गावचे संदीप सोमनाथ ठोक, साताऱ्याच्या जाशी गावचे लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे आणि अमरावतीच्या एका जवानाचा समावेश आहे। काल बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमधल्या सैन्य मुख्यालयावरती जवान विश्रांती घेत होते आणि त्याचाच फायदा उचलून दहशतवाद्यांनी पहाटे हा भ्याड हल्ला केला। त्यानंतर हल्ला करणाऱ्या 4ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। मात्र संपूर्ण देशभरात सध्या संतापाची लाट आहे। सागर वैद्य आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। सागर, नाशिकमध्ये नक्कीच शोककळा असणार आहे या गावी। कधी पोहोचणार आहे जवानांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी? नक्कीच प्राजक्ता, संदीप ठोके जो आहे हा खरं तर एक उमदा जवान होता। 22 वर्षाचा युवक 2 वर्षापूर्वी लष्करात गेला देशसेवा करण्यासाठी आणि आज त्याला वीरमरण आलेलं आहे। साहजिकच केवळ खंडागळी नाही तर संपूर्ण नाशिक जिल्हा जो आहे तो या शोकसागरात बुडालेला पाहायला मिळतोय। लष्कराकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आज दुपारी 2:30 वाजता एका विशेष विमानाने महाराष्ट्रातल्या 3ही वीर जवानांचे पार्थिव जे आहेत ते पुणे इथे आणले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर पुण्याहून अमरावती, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातल्या त्या जवानांच्या मूळ गावी हे पार्थिव जे आहे ते नेले जातील। दरम्यान संदीप जो आहे हा खरं एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, त्याच्या पश्चात 2 बहिणी, 1 भाऊ आणि आई वडील असं कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंबातला हा मुलगा देशसेवेच्या वेळापूर्वी 2 वर्षापूर्वी सैन्यात दाखल झालेला होता आणि त्याच्या जाण्यामुळे निश्चितच संपूर्ण गावावर शोककळा आहे। आता जिल्हा प्रशासन, आर्टिलरी सेंटर हे सर्व जे काही प्रशासकीय व्यवस्था आणि यंत्रणा ज्या आहेत त्या खंडागळीमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी आता संवाद साधण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली आहे। कारण सकाळी बराच वेळापर्यंत ही जी माहिती आहे संदीपच्या मृत्यूची ती त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिली गेलेली नव्हती आणि त्यानंतर आता मात्र प्रशासनाकडून त्याच्या घरच्यांशी संवाद साधला जातोय। संपूर्ण गाव जे आहे ते अघोषित बंद पाळतंय आणि जिल्ह्याभरातून लोक जे आहेत त्या खंडागळीच्या दिशेने या आपल्या वीर पुत्राला सलाम करण्यासाठी निघालेले आहे। सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।